महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात सोने आणि चांदीच्या अपहार प्रकरणी उच्च न्यायालयानं गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिलेत। मला सांगा की नेमका त्यांनी घोटाळा कसा घातलाय? 120 किलो सोनं, 480 किलो चांदी आणि रोकड कोट्यवधी रुपयाला भ्रष्टाचार झाला। शासन दरबार विधिमंडळात हा प्रश्न अनेक आमदारांनी उचलला आणि तिथे उत्तर असं देण्यात आलं होतं की चौकशी सुरू आहे। मात्र उच्चपदस्थ अधिकारी यात गुंतलेले होते, राजकारणी पुढारी याच्यात गुंतलेले होते, म्हणून हा तपास धीमे गतीने चालला। हिंदू जनजागृती समितीने 2015 साली याचिका केली, जनहित याचिका माननीय उच्च न्यायालयात, आणि त्यात आदेश दिला की 3 महिन्याच्या आत चौकशी संपवावी। ह्या चौकशी अहवालात चौकशी झाली। चौकशी अहवालात 16 लोकांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत, 8 कोटी रुपयापेक्षा अधिक भ्रष्टाचार झाला हे तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। मात्र या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी दुसरी चौकशी नेमली आणि सांगितलं जे झालं ते अनियमितता म्हणू शकता तुम्ही, त्याला फौजदारी गुन्हे नोंदवायची गरज नाही। पुन्हा जनहित याचिका फौजदारी स्वरूपाची माननीय उच्च न्यायालयात दाखल झाली। त्यात हिंदू जनजागृती समितीने सांगितलं की जो अहवाल श्री शंकर केंगार SP CID यांनी दिला आणि दोषी लोकांविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत हे सांगितलं, त्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी, दुसरा अहवाल रद्दबातल ठरवावा। माननीय उच्च न्यायालयाने दुसरा अहवाल रद्दबातल ठरवला। 16 व्यक्तींच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे तात्काळ दाखल करावेत असं हुकूम केला। आदेश देण्यात आलेले आहेत, मात्र अंमलबजावणी होत नाहीये। नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। खरं तर हेच दुःख या ठिकाणी की कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचार होतो, तो देखील कोट्यवधी रुपयांचा, 8,50,97,000 रुपयांचा घोटाळा। आणि हा घोटाळा 1991 ते 2009 कालावधीतला, 19 वर्षातला कालावधीतला हा घोटाळा। 2015ला याचिका दाखल होते, 2017ला पुन्हा एकदा याचिका दाखल करावी लागते, कारण CIDच्या अहवालानंतर सुद्धा शासन प्रशासन म्हणतं, अहवाल सादर करतं दुसरी चौकशी समिती नेमून, की याच्यामध्ये फक्त अनियमितता आहे। आणि या 19 वर्षाच्या कालावधीत जे कोणी जिल्हाधिकारी, जे तुळजाभवानी माता मंदिराचे अध्यक्ष होते, हे मात्र याच्यामध्ये दोषी नाही आहेत। आणि जे कोणी 16 अधिकारी दोषी याच्यामध्ये ठरवलेले आहेत, त्यात 9 लिलावदार आहेत, 5 तहसीलदार आहेत, 1 धार्मिक अधिकारी आणि 1 लेखा अधिकारी आहेत। अशा 16 अधिकाऱ्यांना दोषी ठरवून तत्काळ आदेश कारवाईचे होते, तरी देखील या ठिकाणी कारवाई होत नाही। म्हणून आज आम्हाला नाईलाजास्तव प्रेस कॉन्फरन्स घेऊन मागणी करावी लागली की जर तत्काळ कारवाई नाही झाली तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत, आणि अगदी वेळ पडली आणि कारवाई होत नसेल तर मंत्रालयासमोर आंदोलन देखील आम्हाला करावं लागेल। आज अशा प्रकारच्या दोषींना झाकून चालत नाही, कारण हा अहवाल जर बघितला, हा गैरव्यवहारांचा अहवाल आहे। यात सगळं डिटेल दिलेलं आहे। 129 संबंधित अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, राजकीय मंडळी, जिल्हाधिकारी, तहसीलदार या सगळ्यांची चौकशी झालेली आहे। याच्यामध्ये जे 16 अधिकारी दोषी आढळलेले आहेत, त्या दोषी अधिकाऱ्यांची नावं याच्यामध्ये दिलेली आहेत, कोण होते, कुठल्या पदावर होते, ही सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। असं असताना सुद्धा या ठिकाणी आकडता हात का? पुन्हा एकदा शासन प्रशासनाकडनं पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का? असं होऊ नये, संबंधित लोकांवरती तत्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आमच्या सर्वांची आहे। राज्य सरकार या दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालते असे त्यांचा आरोप आहे आणि त्याचबरोबर तात्काळ गुन्हे दाखल करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।